5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुंबईच्या पवईमधल्या एका खासगी जागेतल्या वृक्षतोडीवरनं मोठा वाद। एका इमारतीजवळच्या खासगी जागेमध्ये वृक्षतोडीला स्थानिकांचा विरोध। प्रशासनानं तोडगा काढण्याची स्थानिकांची मागणी। नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा तापला। वृक्षतोडीच्या विरोधात तपोवनातल्या कमानीजवळ शनिवारी मनसे आंदोलन करणार। धाराशिवमधील सोयाबीन हमीभाव केंद्रामध्ये गोणी नसल्यानं 4 दिवसांपासून केंद्र बंद असल्यानं सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका। मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेकडच्या विवेक कॉलेज बाहेर मुस्लिम समाज आक्रमक। महाविद्यालय प्रशासनानं घातलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थिनी उतरल्या रस्त्यावर। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण। मुंबईच्या धारावीमधल्या खंडणी उकळल्याच्या प्रकरणामध्ये 4 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल। पालिकेचे कर्मचारी असल्याचं भासवत खंडणी उकळली। 1 आरोपी ताब्यात, 3 आरोपी अजूनही फरार। तारा वाघिणीचा सह्याद्री खोऱ्यामध्ये मुक्त संचार। कोल्हापुरातल्या शाहूवाडीमध्ये जंगलातल्या रस्त्यावर तारा वाघिणीचा फेरफटका। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडनं चिमुरडीवर अत्याचार केली गेल्याची धक्कादायक घटना। मुंबईतल्या बोरिवली पूर्व परिसरातली घटना। आरोपीला पोलिसांनी केली अटक। सोलापूरमध्ये एका तृतीयपंथीयाची गळफास घेत आत्महत्या। प्रियकरानं फसवल्यानं आत्महत्या। आत्महत्येपूर्वी व्हिडिओ शूट करत व्यक्त केल्या भावना। पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड। पोलिसांनी आरोपी कोयता गँगची काढली धिंड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।